बीड जाळपोळी प्रकरणात 2 दिवसांमध्ये एसआयटी स्थापन करू अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली। बीडमधल्या जाळपोळीवर विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि यावेळी या प्रकरणामध्ये एसआयटी का स्थापन केली नाही असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता। त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ही घोषणा केली। अमरावतीत हनुमानगडीवर आजपासून 20 डिसेंबरपर्यंत 5 वेळा हनुमान चालिसाचं पठण होणार आहे। यावेळी दम असेल त्यांनी रोखावा असं थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंचं नाव न घेता यावेळी दिलं। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं 10 एकर जागेत देशातली भव्य 111 फुटांची हनुमानाची मूर्ती स्थापन केली। पुढच्या बातम्यांकडे बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट। वर्ध्यातले लोक महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आज ओबीसी एल्गार महासभा होणार आहे। छगन भुजबळ या सभेमध्ये ओबीसींना मार्गदर्शन करणार आहेत। सकल ओबीसी समाजाचा आरक्षण वाचवण्यासाठी सभा आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ओबीसी नेते बबनराव तायवाडे, तैलिक महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस या सभेला उपस्थित असतील। अमरावतीमध्ये महादेव कोळी समाजानं आरक्षण मागणीसाठी विराट मोर्चा काढला। 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं महादेव कोळी समाज आक्रमक झाला। अक्षरशः रस्त्यावर झोपून आंदोलकांनी रोष व्यक्त केला। महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मुख्य मागणी आहे। नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे। गंगापूर धरण तसंच मोकणे धरणावर विविध कामं महावितरणकडून केली जाणार आहेत आणि त्यासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभर पाणीपुरवठा होणार नसल्याचं पालिकेकडून कळवण्यात आलं। तर रविवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे